नमस्कार, माझे नाव सारिका संतोष शेवाळे, गाव कुरोली खुर्द, गण गिरवी. 15 तारखेला आढाव सभा होते. पंचायत समिती फलटण येते. सर्व सीसी आणि बीएम सर्व होते. त्या मीटिंग मध्ये सर्वांचा आढावा झाल्यानंतर गिरवी प्रभागावरती आढावा आला. त्यावेळेस आठवळे मॅडमने बीएम संजना आठवळे मॅडमने आढावा घेता विषय वेगळे काढताच त्या आमदारांचा विषय काढला. तो आमदाराकडे का गेलते तरी त्यांना मी म्हंटले आमचे सीसी येऊ द्या, सीसी आल्यानंतर विषय मांडूया, तरी त्यांनी काय ऐकलं नाहीये. त्यामध्ये त्या बोलत होता, तरी आमच्या दोघीचा वादाला वाद झाला आणि त्या मला असं बोलल्या की सीसीला काय तो ठेवलाय का आणि घरी घेऊन जा, अशा त्या विचित्र भाषेत बोलल्या आणि त्याचा त्यांनी गैरवापर केला आणि वरून म्हणल्या तुला अक्कल आहे का, आणखी तो लायकी का, असे बरेच शब्द मला त्या बोलल्या. नमस्कार, माझे नाव हनीफा उस्मान काजी, गिरवी प्रभात संघाच्या सचिव म्हणून मी बोलत आहे. तर एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीवर असा अन्याय करणे किंवा खालच्या दर्जाचे बोलणे हे काय त्यांना काही शोभत नाही. त्यांनी बी सीआरपीला केडरला हे केले व्यवस्थित सांगून त्यांचा आढावा घेऊन किंवा कामाचे ते हे मागून अहवाल वाचून मागून किंवा नंतरच त्यांच्यावर कारवाई वगैरे करे. म्हणजे अशा म्हणजे सभेत वगैरे किंवा आढावा सभेत चर्चा करताना असं घाण प्रकारे किंवा खालच्या दर्जाचे बोलणे ते त्यांना पण कसं शोभत नाही ना, म्हणून त्यांनी आहे की नाही. माझं नाव कोमल गणेश तळवे, फरांदवाडीची मी ग्रामसखी सीआरपी आहे. त्यांनी आढावा मीटिंग घेताना फक्त आढावा विषयच बोलायला पाहिजे होतं. त्यांनी पर्सनल विषय तिथे मांडायला नव्हता पाहिजे. तर ह्या आमच्या शावळे मॅडम म्हटल्या, मॅडम हा जो काही विषय आहे तो आपण आपल्या कॅबिन मध्ये बोलू, तुमच्या कॅबिन मध्ये, इथं आढावामध्ये नको बोलायला. पण त्यांनी ते ऐकलं नाही, आढावामध्ये बोलायला लागले आणि दोघींचा विषय वाढत गेल्यानंतर चुकून ह्यांच्या पण तोंडातून सीसीला अरे माझं सीसी बोलवा असं गेलं चुकूनही. आणि नंतर त्यांनी बीडीओ सरांसोबत सुद्धा सीसींची माफी मागितली की बोलता बोलता माझा तोल गेला की मी बोलले म्हणून. पण त्यांनी माफी मागायला लावली तर त्यांनी ती माफी सुद्धा मागितली नाही आणि डायरेक्ट बोलले तुझं सीसी काय घरी नेऊन ठेव, सीसीला काय घरी घेऊन जा, म्हणजे ठेवलाय का, असं खालच्या दर्जाचं बोलणं बोलले. एवढंच फक्त आमचा आक्षेप आहे की त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे. त्या पण एक स्त्री आहे, ह्या पण एक स्त्रीच आहे. आम्ही सगळं स्त्रीचं सक्षमीकरण करतोय. जे आम्ही सक्षमीकरण करतोय जर आमचं खच्चीकरण होत असेल तर हे आम्हाला पटणार नाहीये. सर्वांचं म्हणणं काय आम्ही आंदोलन करणार, बेमुदत आंदोलन करणार आहे. आम्ही तात्काळ बदली करावी त्यांची, असं आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे सीआरपी बद्दल. माझं तृप्ती चंद्रकांत घोरपडे, मी सीआरपी आहे, गिरवीकर. नमस्कार, मी धनश्री चंद्रकांत लोखंडे, ढवळ गावात ग्रामसखीचं काम करते. जर बीएमच असे बोलायला लागले, महिलांचा आदर जर करत नसतील तर त्यांना त्या जागेवर ठेवून काहीच उपयोग नाही. कारण त्या महिलांना जर खाली अशा खालच्या थराला जाऊन बोलत असतील तर त्यांचा तो अधिकार नाहीये. त्यांची तात्काळ बदली झाली पाहिजे. लगेचच सर्वांची हीच मागणी आहे की त्यांची बदली झाली पाहिजे. आम्हाला सक्षमीकरण सांगतात. काय झालं तर काम बंद आंदोलन आम्ही करणार आहोत. बेमुदत काम बंद आंदोलन बेमुदत. आता आम्ही आमदार साहेबांची सुद्धा भेट घेतली आणि शमशेर दादांची सुद्धा भेट घेतली. त्यांच्याकडे आम्ही लेटर दिलेलं आहे. त्यांनी त्याच्यावर कारवाई करतो असा शब्द दिलेला आहे आणि तात्काळ त्यांची बदली व्हावी एवढीच आमची मागणी आहे. नाही झाली तर काम बंद आंदोलन. बोला की काम बंद आंदोलन करणं, त्यांची बदली व्हावीच, झालीच पाहिजे. तात्काळ बदली झालीच पाहिजे, त्यांची झालीच पाहिजे, तात्काळ बदली